उद्धवाला यशोदा सांगते, हे उद्धवा, माझ्या कानाला माझ्या कृष्णाला सांग, त्याला या वृंदावनामध्ये जेव्हा यायचे तेव्हा येऊ दे. त्या मथुरेमध्ये जर तो आनंदात असेल तर त्याला तिथेच राहू दे. आम्ही कृष्ण विराहातही सुखी आहोत. आमच्यामुळे त्याला कष्ट होऊ नये, आणि त्याला कष्ट झाले तर मलाच दुःख होईल. श्रीकृष्णांच्या आठवणीने यशोदेच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात. पुष्टी भक्तीमध्ये स्वयंरूपाचा विचार नसतो, फक्त त्या कृष्ण सुखाचाच विचार असतो. राधा उद्धवाला निरोप देताना सांगते, उद्धवा, ही बासरी त्या बंशीधराने मला दिलेली होती, ती आणि हे कांबळे तो घेऊन जा. ज्याचे हे आहे त्यालाच ते नेमून दे. हे घरी ठेवून मी काय करू. हे उद्धवा, मथुरेच्या राजाला मी काय देणार आहे, पण मी ताजे ताजे लोणी काढले आहे, ते मात्र तू घेऊन जा. असे म्हणत असताना राधेचा कंठ दाखवून येतो आणि तिच्या डोळ्यात आसुवांनी अश्रूंनी दाटी केलेली असते. ती एकदम दुःखी अंतःकरणाने आपल्या डोळ्यातून आनंदाश्रूंना वाट करून देते. उद्धवाने सद्गतीत एकदम दुःखी अंतःकरणाने आणि कृष्ण प्रेमाने भरलेल्या हृदयाने वज्रवासियांचा निरोप घेतला. त्याचा रथ मथुरेकडे निघाला असता तरी त्याचे मन मात्र वृंदावनामध्येच रेंगाळत होते. त्याला दिसत होती ती गोपींची प्रेम लक्षणा, भक्तीतील तन्मयता. तो अनुभवत होता नंद यशोदेच्या कृष्णावरील प्रेम. आता त्याला वाटू लागले, श्रीकृष्ण हा वज्रवासियांशी किती निष्ठुरपणे वागतो आहे. मला वाटत होते श्रीकृष्ण हा कृपानिधी आहे, तो दयेचा सागर आहे, पण तो निष्ठुर आहे असे मला वाटते. वज्रवासी गोकुळवासी श्रीकृष्णांच्या विरहामध्ये किती होरपळत आहेत हे त्याला कळले नसेल का? का कळूनही न कळण्याचा निष्ठुरपणा तो दाखवतो आहे. भाव विभोर अवस्थेमध्ये मथुरेमध्ये उद्धव प्रवेश करतो. उद्धवाचा रथ श्रीकृष्णाच्या महालासमोर थांबतो. तेव्हा तो कानावर येतो. तो तसाच श्रीकृष्णासमोर जाऊन उभा राहतो. उद्धवाला पाहून श्रीकृष्णांना खूप आनंद होतो आणि तो नंद यशोदेचे वर्णन उद्धव भावना विवश होऊन करतो. तो श्रीकृष्णाला दोष देऊ लागतो, त्यालाच निष्ठुर म्हणू लागतो. तेव्हा श्रीकृष्ण त्याला आपल्या जवळ घेतो.
त्याच्या खांद्यावर हात ठेवून उद्धवाला विचारतो, त्याला समजावतो, अरे उद्धवा, तू किती बदलला आहेस. तू मथुरेत असताना तुझ्या तोंडी फक्त माझेच नाव असायचे आणि आता मात्र तुझ्या तोंडी वज्रवासियांचे नाव का आहे. त्याचे गुणगान तू करतो आहेस. पण उद्धवा, तुला वाटतं तसा मी निष्ठुर नाही रे. श्रीकृष्ण उद्धवाच्या डोक्यावर वरदहस्त ठेवतो. उद्धवाची समाधी लागते आणि त्या समाधीमध्ये उद्धवाला श्रीकृष्णांचे स्वस्वरूप दिसते. गोकुळात गोपी बरोबर रास क्रीडा करणारा श्रीकृष्ण उद्धव डोळे उघडून पाहतो तर त्याला दर्शन होते ते मथुरेतील श्रीकृष्णांचे. तो परत आपले डोळे मिटून पाहतो तर त्याला दिसते कृष्ण लीलेतील एक एक स्वरूप राधे बरोबर रास क्रीडा करणारे. यशोदेच्या कुशीमध्ये लहान बालकाप्रमाणे निद्राधीन झालेले सवंगड्या बरोबर खेळ खेळणारे आणि गोपी बरोबर थट्टा करणारे. श्रीकृष्णांच्या त्या स्वस्वरूप दर्शनाने उद्धव थक्क होतो. श्रीकृष्ण त्याला सांगतो, उद्धवा, मी जरी शरीराने मथुरेमध्ये असलो तरी माझ्यावर असीम प्रेम करणाऱ्या भक्ताजवळ मी स्वरूपाने असतो. माझे भक्त आणि मी अभिन्न आहोत. उद्धव गमनात उद्धवाचे ज्ञान आणि गोपींची सगुण भक्ती यांचा मधुर कलह आहे. केवळ ज्ञानाने आणि केवळ भक्तीने, केवळ ज्ञानाने आणि केवळ भक्तीने माणूस पूर्ण होत नाही. दोन्हींचा समन्वय साधून प्रेममय जीवन जगण्यानेच ईश्वराची प्राप्ती होते. ईश्वराचा अनुभव घेता येतो. दशम स्कंदाच्या पूर्वार्धात श्रीकृष्णाच्या पूर्ण पुरुषोत्तम स्वरूपाचे दर्शन घडते. कृष्णांच्या गोकुळातील बाललीला, वृंदावनातील गोपी लीला आणि रासलीला म्हणजे जीव आणि परमात्मा यांच्या लीलांचे दर्शन होते. गोपी रूपी शरीराने त्यांच्या इंद्रिय, गोरूपी रूपी ज्या गोपी आहेत त्या गोपी रूपी शरीराने त्यांची इंद्रिय श्रीकृष्णाकडे वळवून त्या सतत त्याचे चिंतन करतात आणि कृष्ण रूप होऊन जातात. त्यामुळे प्राप्त करण्यासारखे असे काहीही शिल्लक राहत नाही. म्हणजे ईश्वर म्हणजे मी आहे आणि ईश्वर सर्वत्र आहे याचे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ईश्वराला प्राप्त करण्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. आपल्यामध्येच ईश्वर आहे, आपल्या हृदयावर ईश्वराचे साम्राज्य आहे असे जेव्हा वाटते तेव्हा ईश्वराला प्राप्त करण्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. उद्धव आणि गोपी यांच्यातील जो संवाद आहे तो जीवन संवाद आहे. श्रीमद भागवत महापुराण जे आहे ही परमहंसाची संहिता आहे. ज्ञानी परमहंस आणि भागवत परमहंस आपण पाठीमागे कथेमध्ये पाहिलेले आहे. श्रीमद भागवत ही परमहंसाची संहिता असून परमात्म्याला विसरलेला जीव वासनेमध्ये अडकला आहे आणि वासनेच्या कारागृहातून
वासनेच्या कारागृहातून मुक्त होऊन श्रीकृष्ण प्रेमाच्या गोकुळात जात असले. वासनेच्या कारागृहातून मुक्त होऊन श्रीकृष्ण प्रेमाच्या गोकुळामध्ये जर जाता आले तर जीवाचा उद्धार होतो. हा दशमकंदाचा पूर्वार्ध सांगतो. एकटे ज्ञान आणि एकटे वैराग्य काहीही कामाचे नाही. त्याचा जर भक्तीशी संयोग झाला तर ईश्वर प्राप्ती सहज होते. ईश्वर प्राप्तीचा मार्ग तो सोपा आहे. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या तिघांचा जोड ईश्वर प्राप्तीसाठी आवश्यक आहे. म्हणून भाविकांनो, प्रथम आपले मन शुद्ध करा. मन शुद्ध झाले तर ज्ञानाचा उदय होतो आणि भक्तीमुळे मन शुद्ध होते आणि आपले मन परमात्म्याच्या चरणी समर्पित केले की भक्तीचा उदय होतो. गोपींनी त्यांची इंद्रिय सर्वात्म भावाने परमात्म्याला अर्पण केली होती. परमात्म्याच्या वियोगामुळे त्यांच्यातील पराभक्ती जागी झाली. कृष्ण विरहामुळे त्यांना वृंदावन सुने आणि फिके वाटू लागले. त्यांच्या वियोगामुळे गोपींचे मन सारखा श्रीकृष्णांचाच विचार करू लागले. त्यांना सगळीकडे श्रीकृष्ण दिसू लागला. त्यांचे मन कृष्णमय झालेले होते. अनेक जन्माच्या तपस्येनंतरही जे प्राप्त झाले नव्हते ते गोपींना कृष्ण भक्तीमुळे प्राप्त झाले होते. ज्या ऋषींनी ज्या मुनींनी हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर सुद्धा भगवंताचे दर्शन झालेले नाही, त्या ऋषी मुनींनी गोपीचा जन्म घेतल्यानंतर त्यांना या गोपी रूपामध्ये भगवंताची प्राप्ती झालेली आहे. भक्ती प्रत्येकाने करावयाला पाहिजे. भगवंताच्या भक्तीशिवाय आपल्या जीवनामध्ये आपला काही उपयोग नाही. आपण मनुष्य जीवन जगत असताना सुद्धा पशुसारखे आहोत. पशु पक्षी प्राणी भक्ती करू शकत नाही. फक्त मनुष्य प्राणीच आहे जो भगवंताची भक्ती करू शकतो. भक्ती हे भगवत प्राप्तीचे अमोघ आणि अद्भुत असे साधन आहे. वियोग आणि विरह यांचे महात्म्य या अध्यायामध्ये मांडले आहे. संयोग आणि मिलन यातून जे प्राप्त होत नाही ते वियोग आणि विरह यांच्यातून प्राप्त होते. विरहामुळे तन्मयता येते आणि त्या तन्मयतेमुळे जेथे नजर जाईल तेथे ईश्वराशिवाय काहीच दिसत नाही. आणि वियोग म्हणजे गोपींना प्राप्त झालेला विशिष्ट योग आहे. आपण इथपर्यंत भागवत महापुराणातील 10व्या स्कंदाचा पूर्वार्ध पाहिलेला आहे. या पूर्वार्धामध्ये भगवान श्रीकृष्णांचा अवतार आणि त्यांच्या बाललीला, गोपींचे प्रेम, गोपी बरोबर रासलीला, भगवान शिवशंकर यांच्या सोबत रासलीला या 10व्या स्कंदामध्ये असा प्रकाश टाकलेला असून आता आपण
थोडा वेळ भगवत चिंतन, श्रीकृष्ण चिंतन करू आणि त्यानंतर कथेला विराम देऊ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय. हे नाथ नारायण वासुदेवाय, हे नाथ नारायण वासुदेवाय. राधा रमण हरि गोविंद, राधा रमण हरि गोविंद, राधा कृष्ण हरि गोविंद, राधा कृष्ण हरि गोविंद, राधा रमण हरि गोविंद, राधा कृष्ण हरि गोविंद, राधा कृष्ण हरि गोविंद, राधा कृष्ण हरि गोविंद. राधा राधा रमण हरि गोविंद, राधा रमण हरि गोविंद, राधा कृष्ण हरि गोविंद, राधा रमण हरि गोविंद, राधा कृष्ण हरि गोविंद, राधा रमण हरि गोविंद, राधा राधा श्री कृष्ण हरि गोविंद, 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 राधा श्री कृष्ण हरि गोविंद. गोपी नंद बाबा आणि भगवान श्रीकृष्णांचे सवंगडी उद्धवाला निरोप देत असताना म्हणतात, हे उद्धवा, परमेश्वर सर्वत्र आहे आणि त्या ईश्वराला एकच सांगा, आमची त्या ईश्वर चरणी विनंती आहे. हे संतांनो, हे मायबापांनो, की आमची त्या ईश्वराला विसर पडणार नाही एवढीच कोण सांगा निरोप द्या.
उद्धवाला ते म्हणतात, हे उद्धवा, कामाच्या चरणी, श्रीकृष्णांच्या चरणी आमची एकच प्रार्थना आहे. शेवटीची विनावनी, शेवटीची विनावनी, संता जनी परिसावी, संत जनी परिसावी. विसर तो न पडावा, विसर तो न पडावा, माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी. हे उद्धवा, राधा म्हणते, हे उद्धवा, माझ्या कानाला, माझ्या श्रीकृष्णाला एकच निरोप द्या. हे देवा, हे भगवंता, तुमचा विसर हा आम्हाला कधी पडू नये. विसर नको पडावा, माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी. राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधा कृष्ण, राधा कृष्ण, राधा कृष्ण, राधे कृष्ण, राधे 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 राधे. हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण. राधा राधा राधा, राधा हरि गोविंद, राधे कृष्ण हरि गोविंद, राधा कृष्ण हरि गोविंद, राधा कृष्ण हरि गोविंद. राधे राधे राधे